सूर्य सर्वांचा पिता आहे, उत्पत्तिकारक आहे सूर्य. मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की आंब्याचं झाड लावायसाठी आंब्याची कोय पाहिजे, तर सगळ्यात पहिले आंब्याची कोय आणली कोणी? बाजरीचे दाणे आणले कोणी? गव्हाचे दाणे आणले कोणी? किंवा कुठलेही सीड्स उत्पन्न कसं झालं? तर अंडज आणि सस्तन हे दोन प्राणी आहेत. एक अंड्यातनं उत्पन्न होतात, एक सस्तन म्हणजे आईच्या पोटातनं डायरेक्ट बाहेर येतात. असे दोन प्रकारे. तर अमिबा जसं विभाजन होतो तसं पूर्वीच्या काळी सूर्याने आपलाच एक भाग विकसित म्हणजे एक भाग बाजूला काढला. हे पृथ्वी वगैरे हे सगळे ग्रह झाले. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. तर आपली उत्पत्ती सूर्यापासून झालेली आहे. त्यामुळे सूर्याचे किरण, सूर्याचं तत्व माणिक या रत्नामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला सापडत असतं. ज्यावेळेस आपण या बोटावर या पद्धतीने अशा पद्धतीने जेव्हा आपण सोन्याच्या अंगठीत बनवतो त्याचा एक वेगळाच रिझल्ट आपल्याला येतो. एक वेगळ्याच पद्धतीने आत्मविश्वास आपला वाढत असतो.